नमस्कार, मी साक्षी पांचाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सविस्तर बातम्यांचा आढावा घेणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. वन नेशन वन इलेक्शन विधेयक लोकसभेत सादर. उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. अमरावतीत शेतकरी आक्रमक. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी कापूस जाळत केला सरकारचा निषेध. आणि धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी करता 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा. आता पाहूयात सविस्तर वृत्त. एक देश एक निवडणूक म्हणजे लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांच्या एकाच वेळी निवडणुका, म्हणजेच लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांचे सदस्य निवडण्यासाठी मतदार एकाच दिवशी एकाच वेळी मतदान करतील. आज लोकसभेच्या कामकाजाच्या 17व्या दिवशी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी एक देश एक निवडणूक या विधेयकासाठी 129वी घटना दुरुस्ती विधेयक मांडलं. एक देश एक निवडणूक विधेयकाचा लोकसभेत स्वीकार करण्यात आला. आवाजी मतदानाद्वारे ही निवडणूक देखील पार पडली. 269 मतं विधेयकाच्या बाजूने तर 198 मतं विरोधात मिळाली. अंतरवाली सराटीमधील स्थगित झालेलं आमरण उपोषण हे 25 जानेवारीला पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा मराठा आंदोलक मनोज जरंगे यांनी अंतरवाली सराटीत आज पत्रकार परिषदेत केली आहे. सरकारने 25 जानेवारीच्या आत मराठ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी करत जरांगेंनी राज्यातील सगळ्या मराठ्यांनी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी यायचं असं आवाहन देखील केलंय. आणि जे स्थगित केलेलं आपण उपोषण आहे, अंतरवालीतलं स्थगित केलेलं उपोषण पुन्हा एकदा 25 जानेवारी 2025ला आम्ही पुन्हा एकदा स्थगित केलेलं आमरण उपोषण अंतरवालीत करतोय. कारण 26 जानेवारीला पूर्ण 1 वर्ष आमच्या मराठा समाजाची फसवणूक केलेली 1 वर्ष पूर्ण होते सगळेश्वरीच्या अंमलबजावणीच्या बाबत आणि 8-9 मागण्याच्या बाबत. त्यामुळं 25 जानेवारीला 2025ला अंतरवाली इथं आमरण उपोषणाला मी बसणार आहे. इथं कठोर आमरण उपोषण होणार आहे. मराठा समाजाला आणि सरकारलाही माझी विनंती आहे, 25 जानेवारीच्या आत तशा तर सगळ्या मागण्या तुम्ही अधिवेशनातच पूर्ण करा, पण 25 जानेवारीच्या आत 25 जानेवारीच्या आत 2025 याच्या आत सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा. नसता सरकारला इतके वाईट वाटल की इतका पश्चाताप येईल, इतकं भयंकर आंदोलन, इतक्या प्रमाणात एकजुटीनं मराठा समाज रस्त्यावरती पुन्हा आलाय. तुमचे बघताना सुद्धा डोळे फाटतील एवढ्या ताकदीनं मराठा समाज राज्यात अंतरवालीत येणार आहे. आणि राज्यभरातल्या मराठा समाजाला आता माझी विनंती, तुम्ही आत्तापर्यंत जी एकजूट दाखवली ती एकजूट तुम्ही पुन्हा एकदा 25 तारखेला अंतरवालीत दाखवा. घराघरातल्या मराठ्यांनी अंतरवालीकडे यायचं राज्यभरात. नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची देखील भेट घेतली आहे. परभणीत घडलेल्या संविधान विरोधी घटनेच्या निषेधार्थ साताऱ्यातील रिपब्लिकन सेना आणि संविधान प्रेमी संघटनांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. संविधानाची मोडतोड झाल्यानंतर केलेल्या आंदोलनात पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा मृत्यू झाला असून मारहाण करणाऱ्या पोलिसांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. बांगलादेशामध्ये देशातल्या लोकांच्या संबंधित संवेदना व्यक्त करतात, परंतु या देशात आंदोलन आणि शहीद कार्यकर्ते होताना मात्र लोकप्रतिनिधी इथल्या जनतेप्रती संवेदना दाखवतात. यांना भाजपच्या युती सरकारमध्ये आत्ता मंत्रीपद, मुळात त्यांना जे आमदारकीचं तिकीट दिलेलं आहे आणि मंत्रिमंडळात घेतलेलं अत्याचार क्या है तेरा सरकार, फडणवीस पवार शिंदे जवाब दो, अरे दलितों पे अत्याचार क्या है तेरा सरकार, देवेंद्र फडणवीस जवाब दो, अरे इसको जवाब देना होगा. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे. करणाऱ्या पोलीस प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे.
मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या संस्थेत कागदपत्र चोरी प्रकरणी विजय पाटील, संजय पाटील, विनोद पाटील तसेच तत्कालीन विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरुद्ध जळगावच्या जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी विजय पाटील यांना अटक केली आहे. जिल्हा मराठा विद्या प्रसारक या शैक्षणिक संस्थेच्या ताब्यावरून ॲडव्होकेट विजय भास्कर पाटील आणि निलेश रणजित भोईटे अशा 2 गटांमध्ये वाद असून संस्थेवर ताबा मिळवण्यासाठी राजकीय दबाव टाकत धर्मादाय आयुक्तांचा बंदी आदेश धडकावून संस्थेच्या कार्यालयातून कागदपत्र चोरी केल्याची घटना 19 जुलै 2021 रोजी घडली होती. त्याबाबत आता गुन्हा नोंद झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करावा. सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल आणि कापसाला 10,000 रुपये भाव द्या. नाफेडमध्ये देखील होणाऱ्या सोयाबीनच्या खरेदीमध्ये जाचक अटी शिथिल कराव्या. या सर्व मागण्यांसाठी शेतकरी सोयाबीन रस्त्यावर फेकत सरकारचं लक्ष वेधलंय. यावेळी राज्य आणि केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. काय नेमकी मागणी आहे? तुम्ही या ठिकाणी कापूस जाळला, सोयाबीन फेकलं, काय मागणी? शेतकरी संघटना, शेतकरी संघर्ष समिती आणि शेतकरी समन्वय समिती अमरावती जिल्हा या जिल्ह्याच्या सर्व शेतकरी समाजाच्या वतीने आज आम्ही नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाचं आणि सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जे स्वतःहून ज्या गोष्टी डिक्लेअर केल्या शेतकरी त्यांचं ध्यानार्घन करण्यासाठी आम्ही इथे शेतकरी संघटनेच्या नेतृत्वामध्ये एक दिवशी आमच्या मागण्या एवढ्याच आहे की शेतमालाची भावांतर योजना, जे शेतकऱ्यांनी माल विकला ते भावांतर योजना लागू झाली पाहिजे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी सोयाबीनला 6,000 रुपये भाव देण्याचं कबूल केलं, तो 6,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. नाफेडच्या मार्फत सोयाबीनची खरेदी सुरू आहे, पण ती तो भाव 49 म्हणजे जवळपास 5,000पर्यंत भाव आहे. पण शेतकऱ्यांची नाफेडची खरेदी सोयाबीनची सरसकट झाली पाहिजे, त्याला जाचक रद्द झाल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं अभियोजन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलं. त्यांचं आणि कापसाला 10,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. ह्या आमच्या मागण्या आहे. ह्या मागण्या सन्माननीय मुख्यमंत्री आणि नवीन सरकारने अंमलात आणा एवढीच अपेक्षा आहे. सातारा फसवणुकीच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या संशयिताला जामीन मंजूर करण्यासाठी 5 लाखाची लाच मागितल्याप्रकरणी न्यायमूर्ती धनंजय निकम आणि मध्यस्थी असलेले 2 आरोपी आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात हे दोघे पोलिसांकडून स्वतःहून स्वाधीन झालेत. त्यांना न्यायालयाने 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी देखील सुनावली आहे. या कामातले आरोपी नंबर 2 आणि 3 विशेषतः आनंद मोहन खरात आणि किशोर संभाजी खरात आज दुपारी मेहरबान कोर्टापुढे सरेंडर झाले. सरेंडर झाल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडी साहेबांनी ताब्यात म्हणजे त्यांना घेतलं आणि 30 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी मंजूर केली. तदनंतर सदरची बाब त्यांना नोटीस ACBला काढली की असं आरोपी आमच्या ताब्यात आहे म्हणून.
ACB पुणेनी ACB सातारामार्फत त्यांचा ताबा आम्हाला मिळावा अशा पद्धतीचा अर्ज दिला आणि तो अर्ज माननीय न्यायमूर्तींनी मंजूर केलेला आहे की हा जो ताबा घेतात तो तपास कामामध्ये जे काही आता करायचं आहे, ज्या गोष्टी काही समोर आलेल्या आहेत किंवा अजून यायच्या शक्यता आहे त्यानं विचारपूस करण्यासाठी तो ताबा असतो. तो ताबा घेतल्यानंतर कदाचित मग पोलीस कस्टडी पाहिजे असेल तर पोलीस कस्टडी मागितली जाते 24 तासाच्या आत आणि नंतर पुढचा तपास होतो मंजूर झाल्यानंतर. बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. चालू खरीप पणन हंगामामध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याकरिता 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आमदार परिणय फुके यांच्या मागणीची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. पोर्टलवरील नोंदणीसाठी 15 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र नोंदणी केंद्रावरील गर्दीमुळे नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. हिवाळ्यामध्ये तापमान खूप कमी झाल्यामुळे जनावरांना त्यांच्या शरीरातील हीट टॉलरन्ससाठी लागणारी ऊर्जा मोठ्या प्रमाणात ही खर्च होते. त्यामुळे प्राण्यांच्या शरीरातील ऊर्जेचं संतुलन ठेवण्यासाठी पशुपालकांनी त्यांना प्रथिने युक्त चारा खाऊ घालावा. प्राण्यांमध्ये थंडीमुळे दूध कमी येण्याचं प्रमाण देखील दिसून येतं. त्यासाठी पशुपालकांनी आपापल्या पशूंचे नियमित लसीकरण करून घ्यावे. थंडीपासून प्राण्यांचं योग्य संरक्षण करता येईल यासाठी प्रयत्न करावे, असं आवाहन भंडाऱ्याच्या मोहाडी येथील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गिरीधर वैद्य यांनी केलंय. नमस्कार, मी डॉक्टर गिरीधर वैद्य, पशुधन विकास अधिकारी, तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय मोहाडी. तर सरांनी जसा प्रश्न केला की हिवाळ्यामध्ये जनावरांना कशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे. तर हिवाळ्यामध्ये जनरली जे तापमान असते ते फार कमी होत असते. तर ह्या तापमानामुळे काय होते की जनावरं थंडीला बळी पडत असतात. याच्यामुळे शरीरामध्ये जास्तीत जास्त प्रकारची ऊर्जा त्यांची हीट टॉलरन्स म्हणजे जे शरीराचं तापमान मेंटेन करण्यामध्ये फार त्यांची जे ऊर्जा आहे ती खर्च होत असते. तर अशावेळी पशुपालकांनी जास्तीत जास्त जे ऊर्जायुक्त किंवा प्रथिनयुक्त जे चारा आहे अशा प्रकारचा चारा खाऊ घालायला पाहिजे. नेमकं हिवाळ्यामध्ये जनावरांमध्ये आपल्याला दूध कमी होण्याचे म्हणजे जे दुधाळ जनावर आहे यांच्यामध्ये दूध कमी होण्याचे सुद्धा प्रमाण जाणून येते. याचं कारण म्हणजे जे तुमचं न्यूट्रिशन आहे ते जर परिपूर्ण दिलं नाही. हिवाळ्यामध्ये परिपूर्ण आहार फार आवश्यक आहे, कारण शरीराची ऊर्जा जर मेंटेन राहिली तरच दूध उत्पादन वाढेल. आणि जर तुम्ही सकस आहार दिला नाही तर त्याच्यामुळे पण दुधाचं प्रमाण कमी होत असते. LICचे राष्ट्रीयकरण झालं तेव्हापासून आतापर्यंत LICने कमिशनच्या रेटमध्ये बदल करून ते कमी केलेत.
LICच्या मॅनेजमेंटने कोणालाही विश्वासात न घेता 8% कमिशन कमी करून जाचक अटी सुद्धा टाकल्यामुळे एजंटांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागते. हे नियम रद्द करण्याच्या मागणीसाठी आज हजारो LIC एजंट अमरावती विभागीय कार्यालयावर धडकले असून त्यांनी या ठिकाणी धरणे आंदोलन केले. काय नेमकी मागणी आहे? तुम्ही मोठ्या प्रमाणात विभागीय काय नेमकी मागणी आहे? मागणी अशी आहे की देशामध्ये एकूण 31 मार्च 2024च्या तारखेला एकूण 14,14,200 एजंट विमा प्रतिनिधी आहेत. तर 1956 मध्ये LICचं ज्यावेळेस राष्ट्रीयकरण झालं तेव्हापासून LICचे कमिशनचे जे रेट आहेत त्या रेटमध्ये बदल करून नवीन व्यवसायामध्ये LIC मॅनेजमेंटनी कुठल्याही प्रकारे विश्वास न घेता 8% कमिशन कमी केलेलं आहे नवीन व्यवसायामध्ये. आणि क्लॉबॅक ॲक्ट हा असा आहे की एखाद्या विमाधारकानं पॉलिसी काढल्यानंतर 5 वर्षाच्या आत जर ती पॉलिसी कुठल्याही कारणाने रद्द केली तर त्या पॉलिसीच्या अगेन्स्टमध्ये जे त्या एजंटला कमिशन दिलं गेलेलं आहे ते कमिशन पूर्णपणे रिकव्हर केलं जाईल. हे जो काळा कानून यांनी व्यवस्थापना लागू केलेला आहे हा अनैसर्गिक नाही, आम्हाला मान्य नाही. याकरता आम्ही योगक्षम जे LICचं सेंट्रल कार्यालय मुंबई येथे आहे तिथली जे पॉलिसी मेकिंग डिसिजन ऑथॉरिटी आहे म्हणजे LICचे CEO आणि MD वगैरे यांना आमच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने बऱ्याच वेळा मागणी केली आहे की बा हा तुम्ही जो बदलाव केलेला आहे या बाबतीत आम्हाला तुमच्याशी मीटिंग करायची आहे. परंतु त्यांचा हा अहंकार एवढा दाटून आलेला आहे की त्यांनी आम्हाला भेटणे सुद्धा नाकारलेले आहे. त्यांची भेट तुमची मागणी मान्य झाली तर काय समोरचा पवित्र हा तर यामधून या 15 दिवसात आमच्या ज्या ऍक्टिव्हिटी चालू आहे यातून हे स्पष्ट झालेलं आहे की भारत सरकारने किंवा IRDने कुठल्याही प्रकारच्या LIC व्यवस्थापनाला लेखी किंवा तोंडी सूचना दिलेल्या नाही आहेत की क्लॉब ऍक्ट लागू करा किंवा LIC कमिशन एजंट लोकांचं कमिशन रिस्ट्रक्चर करा. हा सर्वस्वी निर्णय LIC व्यवस्थापनाचा आहे. जर आमच्या मागण्या विभागीय लेवलवर मंजूर झाल्या नाहीत तर आम्ही लाखोच्या संख्येनं मुंबईला योगक्षम बिल्डिंग समोर एकत्रित येऊ आणि योगक्षमला आम्ही आमच्या एजंट असण्याची ताकद दाखवून देऊ. या बातमीसह वेळ झाली. बातमीपत्रात इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.